डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्ष के मुरबाड तालुका अध्यक्ष गंगाराम मुकने के घर खुशी का माहौल छाया हुआ है, क्योंकि इनके घर एक बेटे ने जन्म लिया है। इस कारणवश मुकने परिवार को शुभकामनाएं देने डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्ष के राष्ट्रीय अध्यक्ष तथा कामगार नेता गरीबों के मसीहा नरसिंह दत्तू गायसमुद्र साहब अपनी पूरी टीम के साथ कल शनिवार को मुरबाड पहुंचे थे, जिन्होंने पार्टी की ओर से और पार्टी के ठाणे जिला अध्यक्ष नितिन भोईर के ओर से गंगाराम को आर्थिक मदद दी है। उन्हें बेटा पैदा होने पर शुभकामनाएं भी दी है। ये प्रस्तुति मुरबाड शहर के साई संजीवनी अस्पताल में हुई है। यहाँ के डॉक्टर ने इस महिला पूजा गंगाराम मुकने का उपचार बहुत ही सोच समझकर किया। इस बालक का जन्म सीजर ऑपरेशन से किया गया और दोनों माता बेटा और बच्चे को अस्पताल से छुट्टी दी गई है। इस दौरान गंगाराम को शुभकामनाएं देने के बाद नरसिंह दत्तू गायसमुद्र साहब ने डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर स्मारक को भेंट देकर बाबा साहब के पुतले पर पुष्पांजलि अर्पित की तथा बाबा साहब की जय की उद्घोषणा की। इस अवसर पर नाना गायसमुद्रे, ठाणे जिला अल्पसंख्यक अध्यक्ष शमशेरजी खान, किशोर सोनवणे, जावेद शेख तथा नितिन भोईर इत्यादि कार्यकर्ता पदाधिकारी बड़ी संख्या में मुरबाड पहुंचकर मुकने परिवार को शुभकामनाएं दी है और आर्थिक मदद दिया है। इस मौके पर गंगाराम ने सभी का धन्यवाद और आभार व्यक्त किया है। सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम। मी नाना गायसमुद्रे आणि आज आम्ही मुरबाडला आलेलो आहे, कारण की आमचे मुरबाड तालुका अध्यक्ष गंगाराम मुकने साहेब यांची जी पत्नी आहे आणि त्यांना मूल झालेलं आहे, आनंदाची बातमी आहे। आणि मेन बात तर त्यांची बायकोची तब्येत चांगली नाही, बरोबर नाही आणि मूल पण जरा कमजोर झालेला आहे, त्यामुळे त्याला काचेमध्ये ठेवलेलं आहे। डॉक्टर बोलतात की एकदम मस्त होऊन जाईल, चांगलं काही टेन्शन नाही। त्यासाठी आमचे नितीन साहेब जे आहेत ठाणे जिल्हा अध्यक्ष, त्यांनी त्यांना पण चांगल्यापैकी मदत केलेली आहे। तर मी खरोखर एकदम चांगलं वाटतंय मनापासून की असे कार्यकर्ते आणि असे पदाधिकारी आमच्या पक्षामध्ये आहेत। आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय नरसिंह दत्तू गायसमुद्रे साहेब यांनी जे पुढचा पाऊल घेतलेला आहे, टोकाची भूमिका घेऊन आम्ही जे इथं आलेलो आहोत, आणि त्यांचंही खूप, कारण की असे राष्ट्रीय अध्यक्ष आम्ही नेमलेले आहेत, त्यामुळे सर्व कार्यकर्ते इथं आलेले आहेत। जावेदभाई आहेत, शमशेरभाई आहेत, आमचे राजूभाई आहेत, किशोरभाई आहेत आणि नितीन साहेबांचे पण दिव्याचे काही कार्यकर्ते आहेत। ते सर्व मिळून आम्ही इथं गंगाराम मुकने साहेबांच्या मदतीला आलेलो आहे। त्यांचं मूल बघितलं, खूप चांगलं वाटलं। आणि हे हॉस्पिटल जे आहे ते डॉक्टर पण बोललेले आहेत, डॉक्टर पण चांगले आहेत, साई संजीवनी हॉस्पिटल मुरबाड। तर मी मुकने साहेबांना एवढंच सांगेन की काही काळजी करू नका, आम्ही तुमच्यासोबत पावलावर पाऊल टाकून आहेत, प्रत्येक संकटावेळेस आम्ही तुमच्यासोबत आहेत। धन्यवाद सर्वांना, जय भीम। कशी आहे? बाळ आणि लेडीज दोघंही नॉर्मल आहेत, काही प्रॉब्लेम नाही। उद्या 4 वाजेपर्यंत डिस्चार्ज करणार आहे। काय ट्रीटमेंट केली वगैरे आपण? आपलं बाळाचं वजन थोडं कमी असल्यामुळं आणि अंगावर पूर्ण पाणी गेल्यामुळं नॉर्मल होण्याचा चान्स 0 असल्यामुळे तिचं सिजर केलेलं आहे 3 दिवसापूर्वी। त्यांना दोघांना उद्याला तब्येत चांगली असल्यामुळं 4 वाजेपर्यंत डिस्चार्ज करणार आहे। ते इतर जे तुमचे पेशंट असतात त्याच्यापेक्षा हा पेशंट कसा होता? नॉर्मल पेशंटपेक्षा कसं पाणी पूर्ण गेल्यामुळे त्याला जास्त टाईम आपण ठेवूच नसल्यामुळे त्याच्यावर त्यांची नॉर्मल डिलिव्हरी करू शकत नव्हतं। सर आपलं नाव सांगा। डॉक्टर नरहरी अंकुश फड, हॉस्पिटल साई संजीवनी हॉस्पिटल मुरबाड। थँक्यू साहेब, बोल। मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष नरसिंह दत्तू गायसमुद्रे। आज आमचे जी मुकणे आहेत मुरबाड तालुका अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या मिसेसची तब्येत काही हे असल्यामुळे, त्यांना जास्त सिरियस असल्यामुळे की बाबा त्या ठिकाणी डॉक्टरांचं अशा पद्धतीचं म्हणणं होतं की बाबा त्यांचं जास्तीत जास्त पाणी ही झाल्यामुळे, त्यांना जास्त सिरियस झाल्यामुळे त्यांना आम्हाला सिजर करावे लागले। आणि आज हे सिजर करून हे मुलगा एकदम मुकण्यांचा एकदम व्यवस्थित आहे। आणि आज आम्ही ह्या ठिकाणी डॉक्टरांची बी आम्ही माहिती घेतली, डॉक्टरांना पण विचारलं, डॉक्टरांनी बी सांगितलं की तब्येत एकदम चांगली आहे आणि त्यांना उद्या सकाळीही आपण सुट्टी देणार आहेत। आणि अशा प्रकारे आज ह्या ठिकाणी नितीन भोईर आहेत आमचे, त्यांनी जी हॉस्पिटलचं बिल आहे ती सर्व त्यांचं पेड केलेलं आहे, म्हणजे त्यांना कुठल्या प्रकारची अडचण येऊ नये
ह्यामुळे आम्ही सर्व पक्षाचे पदाधिकारी ह्या ठिकाणी उपस्थित राहिलो. नितीन भोईर आहेत, त्याच्यानंतर शमशेर खान आहेत, आमचे जावेद भाई आहेत, तसेच आमचे राजू आहे, नाना गायसमुद्रे आहेत, त्याच्यानंतर आमच्याकडं राहुल आहे, त्याच्यानंतर आमचे पत्रकार जे आहेत खरोखर आम्हाला वेळेवेळेला मदत करतात, कलीमबाई आहे, आमचे जी ॲडव्हर्टायझर आहे फेसबुकचे ती आमचे किशोर सोनवणे आहेत. त्यांना अशा प्रकारची ह्या ठिकाणी टीम येऊन भेट दिलेली आहे आणि आतापर्यंत त्यांना वाटत होतं की आम्हाला कुठलीही मदत मिळती का नाही मिळत, परंतु त्यांची जी परिस्थिती हालाकीची आहे ती बघून ह्या ठिकाणी पक्षाने च्या कार्यकर्त्यांनी नितीन भोईरने त्यांना पूर्णपणे मदत केलेली आहे आणि पक्षाच्या टीमनं त्यांना पूर्णपणे सहकार्य करावं. त्यांनी चांगल्या प्रकारे मुरबाडमध्ये आपले जास्तीत जास्त आदिवासी बांधव आहेत त्यांना जोडण्याचं काम करावं, त्यांना सोबत घेऊन जाण्याचं काम करावं. मग ते हॉस्पिटलचा प्रश्न असू, आपल्याकडं फ्रीमध्ये सर्व कुठलाही मेडिकल शिबिर लावायचं असेल तर ती आपल्या पक्षाच्या माध्यमातून संस्थेच्या माध्यमातून आपण फ्री सर्वांना सुविधा देतो, फ्री त्यांचा विलाज करतो. त्यांचं कुठलंही मोठं ऑपरेशन असेल त्याची देखील आमच्या पक्षाच्या माध्यमातून संस्थेच्या माध्यमातून सुविधा होती. त्याच्यानंतर असंघटित कामगार जी नाका कामगार असो, बिगारी कामगार असो किंवा कंपनीमध्ये काम करणारे असो किंवा घरगुती महिला कामगार असो, तशा प्रकारे देखील आपण ह्या ठिकाणी शिबिर लावून शासनाचे जे योजना आहेत, लाखो योजना आहेत, त्यांना त्या लाभ मिळवून देण्यासाठी ह्या ठिकाणी देखील आपल्याला काम करायचं आहे. मुकण्यांच्या माध्यमातून आपण ह्या ठिकाणी अशा पद्धतीचे शिबिर लावून गोरगरीब जनतेला त्याचा लाभ कसा मिळेल त्याची देखील आपण ह्या ठिकाणी योजना करणार आहे, नियोजन करणार आहे. आज ह्या ठिकाणी आम्ही डॉक्टरांना पण विचारलं, तशा प्रकारे चांगलं ह्या ठिकाणी ट्रीटमेंट झालेलं आहे आणि उद्या त्यांना सुट्टी होईल एवढंच बोलून मी मुकण्यांना धन्यवाद देतो. त्यांना मुलगा झाला आहे, त्यांचं खूप खूप अभिनंदन करू. जय भीम, जय बुद्ध, जय भारत, जय भीम.